हक्क या चित्रपटाची कथा इतकी वेगळी आहे की याला न्याय देण्यासाठी एखादं असं वेगळं प्रोडक्शन हाऊस असणं गरजेचं होतं आणि ती जबाबदारी समर्थपणे पार पाडलेली आहे पलटू प्रसाद श्रीवास्तव यांच्या ॲम्बिशियस फिल्म या कंपनी. इथलं वातावरण ते स्वतः डिफेन्समध्ये असल्यामुळे इथलं वातावरण जे आहे ते इतकं छान आणि एनर्जेटिक आहे की दमल्यासारखं वाटत नाही, अजिबात दमायला होत नाही. हे एनर्जी की निर्माता जर एनर्जी डिलिव्हर करत असेल सगळे काम तर निर्माता तर मग बाकीची मंडळी काम करते. तर असा काही एक्सपिरियन्स इथे येत नाही. अत्यंत छान अगदी आनंदी वातावरणात शूटिंग चाललेलं आहे. त्यामुळे होतंय कसं की इतकं हेक्टिक शूटिंग असताना पण आमचं शूटिंग वेळेच्या आधी पूर्ण होतंय असा आत्तापर्यंतचा तरी आलेख आहे. ॲम्बिशियस फिल्मबद्दल बोलायचं झालं तर यांच्याकडे एक रिसर्च टीम आहे जी कथा शोधते आणि त्या कथांना चित्रपटांमध्ये कसं आणता येईल, त्या कथांना कसा न्याय देता येईल याच्याबद्दल ही टीम आता काम करते. आणि मला खरंच सांगायला आनंद वाटतो की अत्यंत छान अगदी आनंदी वातावरणात शूटिंग चाललेलं आहे. त्यामुळे होतंय कसं की इतकं हेक्टिक शूटिंग असताना पण आमचं शूटिंग वेळेच्या आधी पूर्ण होतंय असा आत्तापर्यंतचा तरी आलेख आहे. झालं तर यांच्याकडे एक रिसर्च टीम आहे जी कंटेंट फाइंड करते, जी कथा शोधते, आणखीन त्या कथांना चित्रपटांमध्ये कसं आणता येईल, त्या कथांना कसा न्याय देता येईल याच्याबद्दल ही टीम आता काम करते. आणि मला खरंच सांगायला आनंद वाटतो की मिस्टर श्रीवास्तव यांच्यासारखे निर्माते आता मराठीमध्ये यायला लागलेले आहेत. बरं, ही एकच फिल्म करून थांबणार नाही. याच्यापुढे जसं एखाद्याच्या करिअरचा ग्राफ असतो ना की आधी 10वी पास व्हायचं मग 12वी पास, याच्यापुढे जसं एखाद्याच्या करिअरचा ग्राफ असतो ना की आधी 10वी पास व्हायचं मग 12वी पास व्हायचं मग ग्रॅज्युएट व्हायचं मग पोस्ट ग्रॅज्युएट व्हायचं मग PhD व्हायचं. तर अशी म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये मास्टरी मिळवण्यासाठी हा जो ग्राफ असतो ना, ह्या सगळ्या ग्राफचा त्यांनी विचार केलेला आहे. आणि त्यांची ही पहिली परीक्षा किंवा SSC परीक्षा म्हणजे ही फिल्म हक्क. याच्यानंतरच्या अनेक फिल्म त्यांनी लाईनअप करून ठेवलेले आहेत आणि खूप सुंदर सुंदर सब्जेक्ट आहेत. त्या सगळ्या सब्जेक्ट्सना ते तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. आणि हक्क या चित्रपटामध्ये नक्षलवाद्यांची भूमिका मांडलेली. आता ती योग्य की अयोग्य हे ज्याने त्याने ठरवायचं. आम्हाला जे वाटलं, आम्हाला जो मार्ग त्याच्यातून दिसला तो आम्ही दाखवला. मग खरं सांगू, मी स्वतः गडचिरोलीला जाऊन आलेलो आहे. मी तिथल्या भागात फिरलेलो आहे. त्या भागात फिरताना मला एक जाणवलं की तिथे ज्या आदिवासी जमाती आहेत, माडिया गोंड समाज आहे, तर यांच्याकडे पुरेशी साधनं नाही आहेत. आज आपण ज्या विकसित भागात राहतो, आपल्याला मिळणाऱ्या फॅसिलिटीज आणि त्यांना मिळणाऱ्या फॅसिलिटीज यात जमीन आसमानाचा फरक आहे. आजही ती लोक अशा परिस्थितीत राहतात की त्यांना वस्त्र कुठली घालायची, कशी घालायची हेही माहिती नाही. मी अगदी मनापासून म्हणतो की मिस्टर श्रीवास्तव अँड ॲम्बिशियस फिल्म हक्क या चित्रपटाची तुम्ही निर्मिती करता आहात आणि आम्ही त्या चित्रपटात एक घटक आहोत, एक पार्ट आहोत. याबद्दल थँक्यू व्हेरी मच. पहा हक्क, मराठी चित्रपट, तुमचा चित्रपट, ज्यावर केवळ तुमचाच हक्क.